नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय सुंदर असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. त्यामध्ये आता सावलीला झालेल्या भयानक सत्याच्या उलगड्याने आता सावली ही सारंगला कशी वाचवते आणि सारंग आणि सावली पुन्हा दोघे कसे एकत्र येतात. भैरवीचा आणि मोनिकाचा डाव आता सावली कशी उलटून पाडते आणि एकमेकांच्या खऱ्या प्रेमाने आता सारंग आणि सावली पुन्हा कसे एकत्र येतात, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता विठोबाची मूर्ती आता ओवीने सावलीला दाखवतात. सावलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. तर ते बघून आता ओवी म्हणते की सावली टीचर तुम्ही रडतात का? तर आता ओवीकडे बघत सावली म्हणते की ओवी तुला ही मूर्ती कुठे मिळाली बाबा? तर लगेच आता ओवी म्हणते की ते आमचं सिक्रेट आहे, माझं आणि अमृता काकूचं. आम्ही ना विठोबाला या घरामध्ये कोंडून ठेवलं आहे आणि लपून ठेवलं आहे. आणि ओवी म्हणते की कारण आमच्या आजीला विठोबाराया आवडत नाही आहे ना. तर ते ऐकताच सावली म्हणते की बाळा, आज प्रत्यक्षात तुम्हाला विठुरायाचं दर्शन घडवलं. आणि त्यानंतर पटकन सावली ही आता ओवीला मिठी मारत म्हणते की बाळा, मी त्या आयुष्यभर तुझं ऋणी राहील. आणि त्यानंतर आता ओवी म्हणते की सावली टीचर, मला तुमच्याकडून अजून एक गोष्ट करून घ्यायची. आणि लगेच आता विठोबासमोरचा आता कुंकवाचा करंडा ओवी आता सावलीला दाखवते. आणि इकडे आता भैरवी आता तिच्या डॉक्टरला तो प्लान सांगताच आता डॉक्टर म्हणतात भैरवी मॅडम, हे मला जमणार नाही आहे. तर आता भैरवी म्हणते की डॉक्टर, तुम्हाला कळतंय का, तुम्ही या भैरवी वजेला नकार देताय आणि मागच्या वेळेस तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे हे केलं होतं. आणि इकडे आता डॉक्टर म्हणतात की त्याचे परिणाम काय झालं माहिती आहे ना. तर भैरवी म्हणते कसले परिणाम, दुर्दैवाने तो खंड्या मेलाय. आणि भैरवी म्हणते की हे सगळं प्रकरण तुमच्या अंगाशी आलं असतं, पण आम्ही लोकांनी ना ते सगळं दाबून टाकलं आणि यावेळीसुद्धा तसंच होईल. आणि डॉक्टर म्हणतात की मॅडम, माझ्या करिअरला आणि माझ्या करिअरमध्ये आणि इथिक्समध्ये हे बसत नाही आहे. भैरवी म्हणते की अहो कसलं आलं करिअर, तुमच्या करिअरला काही होऊ शकत नाही आहे डॉक्टर. आणि भैरवी म्हणते की गेल्या वेळेस खंड्या गेला आणि ही गोष्ट कुणाला बाहेर कळली का नाही ना, तेव्हा ही सुद्धा गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील. आणि भैरवी म्हणते की बाय द चान्स, बाय द वे, हे प्रकरण जर बाहेर कुणाला कळलं तर तुमच्यापर्यंत त्याचे हात मी कधीच पोचू देणार नाही. आणि डॉक्टर म्हणतात की माझ्याप्रमाणे हा एक गुन्हा आहे आणि माझे इथिक्स. तर रागाने भैरवी म्हणते की तुमचे इथिक्स खड्ड्यात गेले डॉक्टर. आणि इकडे आता भैरवी म्हणते की त्याची काळजी करू नका, मागच्या वेळेस तुम्ही स्वतःहून माझ्याकडे आला होतात आणि यावेळेससुद्धा आला आहे. आणि कोणताही गुन्हा नसतो जोपर्यंत तो गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत. आणि भैरवी म्हणते की मला काही जाणीव नाही आहे का, उद्या जर पोलिसांचे आणि कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचले तर तुम्ही डायरेक्टली माझं नाव घेताल, तेव्हा मला माझी काळजी नाही आहे का? आणि तेव्हा आता भैरवी म्हणते की या प्रकरणात स्वतःहून मी कसं अडकणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. आणि भैरवी म्हणते की शिवाय मी खंड्याच्या वेळेस तुम्हाला जेवढी रक्कम दिली होती यावेळेस त्याच्या दुप्पट रक्कम देईल. आणि भैरवी म्हणते की आहे की कबूल? आणि लगेच आता डॉक्टर म्हणतो की सगळं कबूल आहे मॅडम, पण पेशंट आहे तरी कोण? तर भैरवी म्हणते वाव, तुम्ही इथपर्यंत आलात आणि तयार झालात. आणि भैरवी म्हणते की पेशंट कोण आहे हे मी तुम्हाला सांगेन, पण तुमचा स्पष्ट होकार आल्यानंतरच. आणि डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला विचार करून सांगेन. तर भैरवी म्हणते चालेल ना, मी तुम्हाला सकाळपर्यंतची मुदत देते विचार करायला. आणि लगेच आता डॉक्टरला भैरवी म्हणते की या आता, आणि डॉक्टर निघून जातो. आणि इकडे आता तो गंडा, तो दोरा आता इकडे ओवीने तिच्या हातात धरलेला असतो. आणि ओवी आता सावलीला म्हणते की मला भैरवीच्या नावाने नाही तर तुमच्या नावाने गंडा बांधायचा आहे आणि दोरा बांधायचा आहे. मी संगीत शिकणार तर ते फक्त तुमच्याकडूनच सावली टीचर. आणि आता ते ऐकून आता सावलीला खूप आनंद होतो आणि तो दोरा आपल्या हातात घेऊन सावली आता विठोबारायाच्या मूर्तीकडे बघते. आणि सावली आता ओवीला म्हणते की आज मी विठोरायाच्या साक्षीने तुला हा दोरा बांधते आणि आजपासून तू माझी शिष्य झाली. आणि मला एवढा आनंद झाला ना, तो मी शब्दात सांगू शकत नसल्याचे आता सावली बोलते. आणि त्यानंतर प्रेमाने सावली आता विठोबाच्या साक्षीने ओवीच्या हातात तो दोरा बांधते. आणि खऱ्या अर्थाने आज विठोबाच्या साक्षीने ओवी ही सावलीची आता शिष्य बनलेली असते. आणि इकडे आता अमृता आणि अबीर हे सारंगच्या रूममध्ये असतात. तर अबीर आता सारंगशी बोलत असतो. अबीर म्हणतो की हे बघा सुपर हिरो, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे आणि खरंच तुम्ही माझी सुपर हिरो असता. आणि अबीर म्हणतो की तुम्ही मला त्या गुंडांपासून कसं वाचवलं होतं फाईट करून, आणि आता तुम्ही या आजाराशी फाईट करून लवकर बरे व्हा आणि डोळे उघडा, असे आता अबीर हा सारंगला बोलतो. आणि मला तुम्हाला लवकर बरं होताना बघायचे असे आता अबीर सारंगला बोलतो. आणि अबीर म्हणतो की माझ्यामुळे सुपर हिरो तुमची ही अवस्था झाली. तर अमृता म्हणते की बाळ, यासाठी तू स्वतःला दोष देऊ नको आणि जबाबदारही धरू नकोस. आणि त्यानंतर आता अबीर म्हणतो की तुम्ही एकदम बरोबर बोलताय अमृता काकू, पण ह्या दोघींना ओवी आणि आई कुठे गेल्यात आणि आता ना
मला धीर धरवत नाही, मी जाऊन त्यांना बघूनच येतो. तर अमृता पुन्हा आता आबिरला थांबवते आणि आबिर काही ऐकायला तयारच नसतो. आबिर म्हणतो तुम्ही इथेच थांबा, मी आत्ता लगेच जाऊन येतो. आणि आबिर आता पळतच बाहेर जातो. आणि इकडे आता तो दोरा आता ओवीच्या हातात बांधत आता सावली म्हणते की आता या धाग्याची आणि शिष्याची ही अतूट नातं तयार झालं आणि एक बंधन तयार झालंय ओवी, आणि तू या धाग्याशी आता गुरु शिष्याच्या नात्याने जोडली गेली असे आता सावली ओवीला सांगते. आणि सावली म्हणते की आजपासून तुझ्या प्रत्येक सुखदुःखाची जबाबदारी ही माझी असेल. आणि पटकन आता ती ऐकताच ओवी खुश होऊन आता पुन्हा एकदा सावलीला मिठी मारते. आणि ताबडतोब आता भानावर येत ओवी म्हणते की सावली टीचर आता खूप वेळ झालाय आणि चला कुणी आपली ही मूर्ती बघेन, आपण आता ती पुन्हा लपून ठेवूयात. तर ओके असे म्हणत सावली पुन्हा एकदा विठोबारायाच्या पाया पडते आणि मूर्ती आता ड्रॉवरमध्ये पुन्हा ठेवून देताच आता आबिर तिथे येतो आणि म्हणतो की आई आणि ओवी तुमचं काय चाललंय इथे गुपचूप, मी ना अख्खं घर शोधून आलोय तुम्हाला. आणि तेवढ्यात आता ओवी म्हणते की बघ मला टीचरनं माझ्या हातात काय बांधलं. आबिर म्हणतो की बघूयात आणि म्हणतो की लाल आणि पिवळा दोरा बांधला एक का. आणि आबिर म्हणतो हे तर किती भारी असतंय. आणि ओवी म्हणते की हा फक्त दोरा नाही तर आजपासून सावली टीचर माझे गुरु आहेत. आणि ओवी म्हणते की आज मला सावली टीचरने गंडा बांधलाय. तर ते ऐकून खुश होत आबिर आता दोन्ही हाताने टाळ्या वाजवतो. आणि लगेच आता आबिर म्हणतो की अगं आई, सावलीची आणि ओवीची म्हणजे गुरु शिष्याची जोडी आता अख्ख्या जगात फेमस होणार असे म्हणत आता खुश होऊन आबिर आता उड्या मारू लागतो. आणि आता ओवी सुद्धा आनंदाने आबिर सोबत नाचू लागते. इकडे आता विचार करत आता भैरवी वजे ही मार्कला म्हणते की मार्क, या भैरवी वजेशी पंगा म्हणजे स्वतःहून संकटात अडकण्यासारखं आहे. आणि लगेच आता भैरवी म्हणते की या चक्रव्यूहातील माझा पहिला मोहरा असणार आहे सारंग मेंदळे. भैरवी म्हणते की कारण सावलीची सगळीच ताकद त्या सारंगच्या प्रेमात आहे. आणि भैरवी मूठ आवळत म्हणते की मी त्या सावलीची ताकद आता शून्य करून टाकणार आहे. आणि भैरवी म्हणते की त्यामुळे कदाचित सारंगला हे जग सोडून जावं लागेल. आणि मी भैरवी म्हणते की ह्या जो खेळ खेळणार आहे या खेळाच्या आता 3 शक्यता आहेत. आणि इकडे आता भैरवी म्हणते की पहिली शक्यता, जर डॉक्टरांनी ते इंजेक्शन सारंगला दिलं तर सारंग कदाचित मरून जाईल किंवा बरा होईल. आणि जर सारंग बरा झाला तर आता सारंग बरा झाल्यानंतर ती तिलोत्तमा सावलीला 1 सेकंद देखील त्या घरात थांबू देणार नाही. आणि त्यानंतर मग सावली आपोआप मेंदळ्यांच्या घरातून बाहेर जाईल. त्यानंतर भैरवी म्हणते की शक्यता नंबर 3. आणि इकडे आता भैरवी म्हणते की शक्यता नंबर 3 आहे जर सारंग त्या औषधामुळे जर बराच झाला नाही आणि कायम तो त्याच अवस्थेत जर राहिला तर मग तिलोत्तमासुद्धा सावलीला एवढा वेळ त्या घरात थांबूच देणार नाही. म्हणजे तीनही शक्यतेतून माझाच फायदा असल्याचे आता भैरवी मार्क्सला सांगते. भैरवी म्हणते की एवढ्या दिवस ती तिलोत्तमा सावलीला त्या घरात कधीच ठेवणार नाही आणि लगेच ती तिला हाकलून देईल. आणि पुन्हा एकदा सावलीचा पत्ताना त्या मेंदळ्यांच्या घरातून कट होईल असे आता भैरवी बोलते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की अजून एक शक्यता आहे आणि ती म्हणजे जर खंड्याप्रमाणे ते इंजेक्शन जर सारंगला दिलं तर खंड्याप्रमाणे सारंग शुद्धीवर येईल आणि सत्य सांगून पुन्हा वर ढगात जाईल. आणि भैरवी म्हणते की जर सारंगच जागला नाही तर सावलीचा जो त्या घरात जो विश्वासाने तिला आणलंय ना तर तो विश्वाससुद्धा तुटेल, म्हणजे तो धागा देखील तुटेल. आणि भैरवी म्हणते की असं जर झालं तर तिलोत्तमा त्या सावलीला घराबाहेर टाकेल आणि मग मी त्या सावलीला कुचलेल. असं जर झालं तर एकदम उत्तम असे आता भैरवी बोलते. आणि त्यावेळेस मी काय करीन ना याची त्या सावलीला कल्पना देखील नाही आहे असे आता भैरवी मार्कला सांगते. आणि इकडे आता सावली ही वहिनी अशी अमृताला हाक मारून बेडरूममध्ये येते आणि पटकन अमृताला मिठी मारते. अमृता म्हणते काय झालं का सावली, एवढी कडकडून मिठी का मारते. तर लगेच आता सावली म्हणते की माझ्या विठुरायाला सांभाळल्याबद्दल. आणि सावली म्हणते की विठोबारायाची मूर्ती तुम्ही एवढे वर्ष जपून ठेवली ना, आज त्याच विठोबारायाच्या मूर्तीचे मला ओवीने दर्शन घडवलं. आणि अमृता म्हणते की खरं सांगू का सावली, याच दिवसाची विठुराया अगदी त्या दिवसापासून वाट बघत होता. आणि सावली म्हणते की मला हा प्रश्न पडलाय की एवढा तिलोत्तमा मॅडमचा विरोध असताना देखील एवढी वर्ष तुम्ही ती मूर्ती जपून कशी ठेवली अमृता वहिनी. आणि अमृता म्हणते की तुला खरं सांगू का सावली, ज्यावेळेस तू या घरातून गेली ना त्यावेळेस आता आईने ना तुझं सगळं सामान घराच्या बाहेर ठेवलं होतं. आणि त्यानंतर आता अमृता म्हणते की का कुणास ठाऊक मला ना ती मूर्ती आपलीशी वाटली आणि म्हणून मी घरात जपून ठेवली. तर आता सावली म्हणते की मी तुम्हाला खात्रीने सांगू का अमृता काकू, याच विठोरायामुळे आज तुम्ही सगळे सुरक्षित आहेत. आणि अमृता म्हणते की आय एम शुअर, मी तुला सांगते की बरं झालं तुला ती विठोरायाची मूर्ती इथे आहे ते कळलं. आणि सावली
जर तुला ती मूर्ती तुझ्या घरी घेऊन तुला जायची असेल तर तू खुशाल घेऊन जा. आणि सावली म्हणते की नाही नाही वहिनी, विठोबा रायाचं हेच घर आहे आणि त्या मूर्तीला इथेच राहू द्या. तर अमृता खुशी होते आणि जर ही मूर्ती इथे राहिली तर विठोबा राया तुमच्या सगळ्यांची काळजी घेईल अशी सावली आता अमृताला सांगते. आणि अमृता म्हणते की सावली, माझी कायम हीच इच्छा राहील की तू कायमस्वरूपी याच घरात राहावंस सावली, आणि तू कुठेच जाऊ नये, कारण मला पुन्हा एकदा हे घर आधीसारखं भरलेलं बघायचंय असे आता अमृता सावलीला बोलते. आणि इकडे आता सुशीला बबलूकडे येते आणि म्हणते की बबलू, अरे तुला काही सुचलं की नाही, आणि जर तुला काही सुचलं असेल तर सांग. बबलू म्हणतो की सुशीला काकू, अहो जर मला काही सुचलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का. आणि लगेच आता बबलू म्हणतो की आपल्याला असा विचार करायला हवा की 100% सावली वहिनीला खरं पटलं पाहिजे. जर लगेच आता सुशीला म्हणते की सावलीला जरी खात्री वाटली असली ना, आणि सुशीला म्हणते की त्यांना कोणत्याही क्षणी जर दोन्ही गोष्टी आठवल्या ना, आणि सुशीला म्हणते की मी जर इथे हात ठेवून बसले तर माझ्यासाठीच ते अवघड होणार आहे. तर बबलू आता पुन्हा विचारात पडतो आणि सुशीला म्हणते की खरं सांगू का, त्यांना सारंगबद्दल, या घराबद्दल आणि ओवीबद्दल सगळं काही माहिती आहे बबलू, आणि तेही माझ्यापेक्षा जास्त. आणि इकडे आता बबलू म्हणतो की जर आपण काही गडबड केली तर उगाच पुन्हा एकदा त्या सावलीला संशय येईल. सुशीला म्हणते की मी तेच म्हणते आणि काहीतरी डोकं चालव बबलू, आणि म्हणजे जर असं झालं तर आपल्याला सावलीचं टेन्शनच राहणार नसल्याचे आता सुशीला सांगते. आणि तेवढ्यात आता सावली आता बबलूला डब्बा घेऊन तिथे येते आणि तो डब्बा आता सावली ही बबलूकडे देते. आणि बबलू म्हणतो की काय सावली वहिनी, तर सावली म्हणते की एकट्याचा डबा आहे ना, मग एकट्याला पुरेसा आहे ना. तर आता बबलू म्हणतो असं कसं, व्यंकटेशजींना कुठे सोडली. तर आता सावली म्हणते की व्यंकटेशजी तर बेळगावला आहेत. बबलू म्हणतो नाही नाही, कालच ते पुण्यात आले. आणि बबलू म्हणतो की काय ग सावली वहिनी, तुझा नवरा बेळगावातून आला आणि तुला माहिती नाहीये. आणि बबलू म्हणतो की तुला सांगितलं नाही. तर सावली वहिनी म्हणते की बहुतेक त्यांनी मेसेज केला असेल आणि मीच बघायचं विसरले. आणि सावली म्हणते की बघते मी मेसेज आणि मी त्यांच्यासाठी डबा बनवील, आणि सावली निघून जाते. आणि इकडे आता सावली निघून जाताच आता बबलू सुशीलाला म्हणतो की बघितलं का, काहीतरी शिजतंय आणि काहीतरी भासतंय. इकडे आता सावली ही व्यंकटेशजी आल्यामुळे व्यंकटेशचा डबा करायला किचनमध्ये येते. तर तेवढ्यात आता पाठीमागून बबलू तिथे येतो आणि म्हणतो की सावली वहिनी. तर आता सावली म्हणते थांबा बबलू दादा, मी तुम्हाला लगेच डबा करून देतो. तर बबलू म्हणतो मला डब्याची घाई नाहीये वहिनी, मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं आणि माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. आणि बबलू म्हणतो की व्यंकटेश आणि तुझ्या संसारात सावली वहिनी काही गडबड आहे का, सगळं ठीक आहे ना. आणि इकडे आता हसण्याचं नाटक करत आता सावली म्हणते का रे बबलू, काय प्रश्न विचारतोस, सगळं ठीक आहे माझ्या संसारात. बबलू म्हणतो की मग काल व्यंकटेशजी घरी आले तरी सुद्धा त्यांनी तुला साधं सांगितलं देखील नाही. आणि बबलू म्हणतो की तू त्याची बायको आहे ना, मग त्याने साधा कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही मी इकडं आलोय वगैरे. आणि सावली म्हणते की ती कामात असतात आणि खूप बिझी असतात. आणि सावली म्हणते की त्यांना माहिती आहे मी इथे आले आणि सारंगची काळजी घेते, त्यांना काय हवं नको बघते, त्यामुळे कदाचित मी इथे आले म्हणून मला त्रास नको म्हणून त्यांनी कदाचित सांगितलं नसेल. आणि बबलू म्हणतो की नक्की का. बबलू म्हणतो की पण तू इथे सारंग दादाला बरं करण्यासाठी आली आणि त्याची काळजी घेण्यासाठी आली ना, ते त्यांना आवडतं का, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये उगाच प्रॉब्लेम नको. आणि बबलू म्हणतो की उगाच मला अशी काळजी वाटते बरं का सावली वहिनी. तर सावली म्हणते की बबलू दादा तुम्ही उगाच काळजी करताय, असं काहीच नाही आणि टेन्शनही घेऊ नका. सावली म्हणते की मी तुम्हाला कधीच खोटं बोलणार नाही, तुम्ही विश्वास ठेवा. तर आता बबलू म्हणतो की मी तुझा भाऊ आहे आणि भाऊ कायम बहिणीच्या पाठीमागेच असतो. आणि बबलू म्हणतो की काही असेल तर तेव्हा मला सांग सावली वहिनी, तू काही लपवतेस का. आणि बबलू म्हणतो की मी तुझा भाऊ आहे तेव्हा तू माझ्यापासून काही लपू नकोस, आणि तुला जर मला काही सांगायचं असेल तर तू सांगू शकते सावली वहिनी, सांग. तर आता सावली ही बबलूकडे बघते आणि लगेच आता सावली म्हणते काही नाही बबलू दादा, सगळं काही ठीक आणि मजेत आहे. आणि लगेच आता व्यंकटेशचा डबा आता सावली आता बबलूला भरून देते. आणि पुन्हा आता बबलू तो डबा हातात घेताच आता पुन्हा विचारात पडतो. तर सावली तिरप्या नजरेने आता बबलूकडे बघते. आणि त्यानंतर आता इकडे अमृता आणि सावली ही सारंगची काळजी घेऊ लागतात. पण सारंगची काळजी घेत असताना इकडे त्याच वेळेस आता तिलोत्तमा तिथे येते आणि अमृताला म्हणते की आता भैरवीनं आणलेल्या डॉक्टरकडे असं एक औषध आहे की जर त्याची ट्रीटमेंट आपण चालू केली आणि रेग्युलर आपण त्याची ट्रीटमेंट सारंगला यूज केली तर कदाचित सारंग लवकर शुद्धीवर येऊ शकतो अशी त्या डॉक्टरांनी गॅरंटी दिली. तर ते ऐकताच आता सावलीला संशय येतो आणि मोठे डोळे करून सावली आता तिलोत्तमाकडे बघते. आणि इकडे आता भैरवी ही तिच्या घरी
मार्क्सला सांगत असते की उद्या कोणत्याही परिस्थितीत त्या डॉक्टरांनी ते इंजेक्शन सारंगला द्यायलाच हवं. पण त्याच वेळेस आता मोनिका ही भैरवीकडे आलेली असते आणि दरवाजातून मोनिका आता भैरवीचे ते बोलणे ऐकते. मार्क्स म्हणतो एकदम बरोबर आहे मॅडम. आणि इकडे आता मार्क्स म्हणतो की परत एकदा विचार करा मॅडम, हे इंजेक्शन तो डॉक्टर जे देणार आहे ते खूप डेंजरस आहे आणि त्या इंजेक्शनमुळे जर सारंगला काही झालं तर तुमच्यापर्यंत त्याची चौकशी येऊ शकते मॅडम. तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा असे मार्क भैरवीला बोलतो. तर आता मोनिका दरवाजातून ते सगळं ऐकत असते आणि जर असं घडलं तर आपण केलेला प्लान आपल्याच अंगाशी येऊ शकतो आणि त्यामुळे कदाचित सारंग मरूसुद्धा शकतो. जेव्हा आता हे मार्कचे बोलणे आता मोनिका ऐकते तर मोनिकाने तोंडाला हात लावलेला असतो आणि सगळ्यात भयानक सत्य आता मार्क्सने भैरवीला बोलून दाखवलेले असते आणि मोनिकाला आता झालेला असतो तो भयानक सत्याचा उलगडा. आणि लगेच आता मोनिका ही वाऱ्याच्या वेगाने पुन्हा आता सावलीकडे येते आणि मोनिकाने आता सारंगला वाचवण्यासाठी सावलीला ते भैरवी जे इंजेक्शन देणार आहे त्याचा उलगडा आता सावलीला करते. मोनिका म्हणते की सावली, जर ते इंजेक्शन सारंगला दिलं तर कदाचित तो बरासुद्धा होऊ शकतो, पण कदाचित सारंगचं बरं वाईटसुद्धा होऊ शकतं. तर सावलीला धक्का बसतो आणि लगेच आता सावली म्हणते नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. तर आता डॉक्टर हे आता तिलोत्तमाच्या परवानगीने जेव्हा इंजेक्शन द्यायला सारंगला येतात त्याच वेळेस वाऱ्याच्या वेगाने पळत ओरडतच सावली आता तिथे येते आणि सावली आता सारंगला ते इंजेक्शन देण्यापासून आता मना करू लागते. तर आता मोनिकाने सांगितलेल्या सत्यामुळे सावली आता सारंगचा जीव कसा वाचवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.